हॅलो नमस्कार. कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि तुमची बऱ्याच जणांची बऱ्याच दिवसापासूनची रिक्वेस्ट होती की डिलिव्हरीनंतरचा तुझा आहार कसा आहे किंवा तू डिलिव्हरीनंतर जेवणामध्ये काय काय गोष्टी घेते किंवा काय काय गोष्टी टाळते. तर त्याच्यावरती तर एक सेपरेट व्हिडिओ येईलच, जसं मी तुम्हाला मागे पण एकदा म्हटलं होतं. पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थंबनेल बघून कळलं असेल की पारंपरिक पद्धतीने बाळंतणीचा आहार कसा असला पाहिजे किंवा आपल्या आजीच्या काळामध्ये किंवा आईच्या काळामध्ये बाळंतणीचा आहार कसा असायचा, जेणेकरून तिला दूध वाढीसाठी किंवा मग रिकवर होण्यासाठी मदत होईल. सो हे मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, तर तो किंवा जेवण आहे तर ते सगळं आई बनवणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सगळ्यात सुरुवातीला आपण नाचणीची पेस्ट बनवणार आहोत. आपण इकडं नाचणीची पेस्ट होईपर्यंत आपण कुकर इकडे लावून घेतले. नंतर दुपारच्या जेवणासाठी तर नाचणीची पेस्ट बनवण्यासाठी ना सगळ्यात सुरुवातीला कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये 2 चमचे नाचणीचं पीठ घालायचं आणि खमंग असं भाजून घ्यायचं जोपर्यंत त्याचा छान असा सुगंध येत नाही तोपर्यंत. नाचणीच्या पिठामध्ये ना कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह असल्यामुळे ते ना बाळंतणीसाठी सुद्धा चांगलं असतं. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 1 कप पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पाणी घातल्यामुळं ना पिठामध्ये गुठळ्या होत नाहीत. त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये 1 चमचा तूप घातलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी जिरी घातली, पाव चमचा वगैरे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलं. आता किती पेस्ट बनवायची त्यानुसार पाणी घालायचं. चवीपुरतं मीठ घातलं आणि सुरुवातीला बनवलेलं मिश्रण याच्यामध्ये मिक्स केलं. त्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा गूळ घातला आहे. तर इथे गूळ ना ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घालायचं असेल तर घालायचा, नाही घातला तरीसुद्धा चालेल, पण चव चांगली येते त्यामुळे मग इथे गूळसुद्धा घातलं आहे. आणि हे व्यवस्थित मिक्स करून ना छान घट्टसर पेस्ट होईपर्यंत ठेवायचे. खूप घट्ट पण नाही करायचे, पण तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. छान अशी चविष्ट नाचणीची पेस्ट तयार झालेली आहे. ही तुम्ही बाळंतणीला आमुष्यापोटी देऊ शकता. आता आपण दुपारच्या जेवणाची तयारी करायला. तर दुपारच्या जेवणामध्ये ना सगळ्यात अगोदर आपण मेथीची भाजी बनवून घेणार आहोत. तर मेथीची भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला 1 चमचा तेल घातलं. त्यानंतर जिरे आणि मोहरी छान तडतडून घेतले आणि त्यामध्ये ठेचलेला लसूण घातला, जेणेकरून टेस्ट छान येते. कारण बाळंतणीला जास्त तिखट आपण देत नाही, त्यामुळे लसूण वगैरे घातला तर चव चांगली येते. आणि त्यानंतर मग मेथीची भाजी अशी कट करून टाकली. आईना नेहमी अशी कट करून भाजी टाकते, जेणेकरून त्याच्या अशा काड्या दाताखाली येत नाहीत आणि त्याचबरोबर त्याचा फ्लेवरसुद्धा छान उतरतो भाजी. त्यानंतर 1 2 ते 5 मिनिट भाजी छान मऊ करून घेतली आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं लाल तिखट घातलं, 1 पाव चमचा वगैरे. जास्त लाल तिखट घालायचं नाही, नाहीतर बाळंतणीला आणि बाळाला त्रास होऊ शकतो. त्यानंतर 1 2 3 चमचे मोठं असं शेंगदाण्याचं कूट घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतली. तर बघा आपली मेथीची भाजीसुद्धा तयार आहे. तर पातळ पदार्थाशिवाय ना बाळंतणीचा आहार काही पूर्ण होत नाही. मग ते दूध असेल किंवा पातळ मेथीची भाजी असेल, फोडणीचं वरण असेल किंवा मग खसखशीची आमटी असेल. तर दुपारच्या जेवणासाठी ना आज आपण बनवणार आहोत फोडणीचं वरण. त्यासाठी ना मी कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं, त्याच्यामध्ये थोडीशी जिरी आणि मोहरी टाकून ती छान तडतडून घेतली. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि त्याचबरोबर खोबऱ्याची पेस्ट परतून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली. जास्त जर कोथिंबीर घातली तर त्या वासानं बाळाला उलट्या होतात असं म्हणतात, त्यामुळे थोडीच घालायची कोथिंबीर. आणि त्याच्यानंतर शिजवलेली तुरीची डाळ पण घातली आहे. आता इथे ना मी डाळीमध्येच हळद घातल्यामुळं फोडणी देताना काही हळद वेगळ्यानं घातली नाही. तुम्ही जर शिजवताना नाही घातली तर फोडणीच्या वेळी घालू शकता. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जसं तुम्हाला लागेल तसं पाणी घालायचं आहे. शक्यतो काय होतं, बाळंतणीसाठी पातळ वरण बनवतात, म्हणजे जे फोडणीचं वरण आहे ते, कारण मग ते चपातीसोबत किंवा भाकरीसोबत छान चुरून खाता येईल. आणि त्यामुळे मग मी थोडंसं जास्त पाणी घालते आणि थोड्या वेळाने ना ते थोडंसं घट्टसरसुद्धा होतं. सो इथे आपलं फोडणीचं वरणसुद्धा तयार आहे. त्याच्यामध्ये शेवटी थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि उकळी येईपर्यंत ठेवायचं. अशा प्रकारे बाळंतणीचं जेवण तयार आहे. तुम्ही पण असं बनवू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर जर आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा शेअर करा. भेटू पुढच्याच अशा एका छानशा व्हिडिओसहित. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय.